सावंत सर देखील या स्पर्धेला भेट देताना दिसतात. निष्णात पंच आणि शेवटच्या दिवशी ॲज अ अंपायर ते आपल्यासोबत जरूर जॉईन होणार आहेत. परंतु आज तुम्ही पाहतायत रमेश म्हात्रे सरांना उर्फ मैक्यादा फार दिवसांनंतर आणि अजित पुत्रन सर एक फार मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधील जगदीश दुग्धर सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये. मला वाटतं की दैवत वेळेकर सर आय थिंक आज ऑन फील्ड आहेत, दॅट्स वाय पंचांच्या भूमिकेमध्ये नाही आहेत. विशाल आणि ऋतिक सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाले. मॅच सुरू करा सर. चौथा सामना सुरू आहे. 1 वाजलेला आहे. जानूस्फोट इताडे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. रोहित वेलेकर त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. विशाल आणि ऋतिक ही जोडबोली मैदानामध्ये एंटर झाली आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं विश्वासचा वापर या ठिकाणी केला जातोय. आई काल भैरवी चषक नुकताच संपन्न झाला. जबरदस्त स्पर्धा ती आपल्याला बघायला मिळाली आणि त्या स्पर्धेवरती संजय स्पोर्ट सावधनं नाव कोरला. षटक क्रमांक पहिलं विश्वास पोलिंग मार्कवर सज्ज होतोय. पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला होत आहे सुरुवात आणि वेळ आपण पाहतोय बरोबर घड्याळामध्ये वाजलेले आहेत परफेक्ट 1:05 झालेले आहेत आणि पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करावे लागतील. पहिला चेंडू या ठिकाणी तुम्ही पाहतायत विश्वासच्या माध्यमातून डॉट बॉलनं सुरुवात करत असताना आई काल भैरवी वालशिन संघाचा गोलंदाज विश्वास. विशाल परटोले आहे समोर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर. बॉल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. चालू वर्षामध्ये 2 ट्रॉफी जानूस्फोट इताडे संघानं जिंकल्या. आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर, परंतु ज्या सुरुवातीला 2 ट्रॉफी जिंकल्या त्यानंतर संघ थोडासा बॅकफूटला गेलेला. तो या स्पर्धेतून पुन्हा एक नवे उभारी घेण्याचा त्यांचाही प्रयत्न असेल. विश्वासचा बॉल वळवला ऑन साइडला. जबरदस्त फटक्या विशालच्या बॅटमधून. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. थ्रो भरपूर वाईड आला. खूप उंचावरून थ्रो या ठिकाणी आला आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाज विशालकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. सूर्या सध्या तुम्ही पाहताय त्याचं विकेट किपर आणि काय स्पीच त्याचं ऐकायला मिळालं होतं आई काल भैरवी चषकामध्ये. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 3 धावा. विशाल ऑफ द मार्क विथ डबल. एक अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव आली. कट करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपला जेल ड्रॉप झाली आहे. थोडासा बॉल पुढे पडला. डाईव्ह लगावत असताना कॅच घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु 1 धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर एका धावेने 4 ह्या आकड्यावर आता जाऊन पोहोचलेला आहे. खंडू पाटील, किरण पाटील अँड ऑल टीम यांच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहतात. आई एकविरा चषक सावध. फार बिझी हे मैदान राहिले आणि फार बिझी शेड्यूल या विभागामधील सर्व क्रिकेटर्स राहिलेला आहे. मागे गेला, थोडासा बॅकफुटला जात असताना बॉलला बाहेर काढलाय कव्हर पॉइंटला. हा येतोय पहिला चौकार ऋतिकच्या बॅटमधून. क्लासिकल स्ट्रोक.
खरं तर दोन शहरांसाठी हे क्रीडांगण जवळ आहे, भिवंडी आणि कल्याण शहरांसाठी, आणि त्याच्यामुळे या मैदानावर केव्हाही स्पर्धा असू दे आपण प्रेक्षक वर्ग प्रचंड प्रमाणात बघत असतो. गंधारी ब्रिज ओलांडल्यानंतर आपण पाहतो की त्या बाजूला कल्याण शहर, आणि इकडे आपण बघितलं तर कल्याण आणि पडगा जोडणारा एक रस्ता आहे. तिथून फार जास्त संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. आणि सध्या तुम्ही पाहतायत की भारत देशामध्ये क्रिकेटला फार प्रेम दिलं जातं, आणि या दरम्यान आणखी एक चांगला फटका, मनगटी फटका ऋतिकच्या बॅटमधून, लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठ दोन चौकार आपल्याला या ठिकाणी ऋतिकच्या बॅटमधून बघायला मिळाले, आणि धावसंख्या तुम्ही पाहता धाव फलकावरती 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती, जानूस्फोट इताडीला टॉस जिंकून खरं तर फिल्डिंगचा निर्णय घेतला, परंतु इताडेच्या कॅप्टननं सांगितलं की आम्हाला बॅटिंगच हवी होती. दोघांना मनासारखे मिळाले, यावेळेला पंच केलाय, ग्रेट शॉट, सुरेख टायमिंग, ऋतिक ऑन फायर, लागोपाठचा तिसरा चौकार, गुड शॉट. काय फटका सजवला या ठिकाणी. मित्रांनो, पाहतो की 11 खेळाडू मैदानात खेळत असतात, परंतु पूर्ण गाव टेन्शन मध्ये असतो, दबावामध्ये असतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावाचं नाव पुढे व्हावं, आपल्या गावाचा संघ पुढे जावा. हे क्रिकेट पुढे नेण्याचा प्रयत्न केला ओम सयामने. लोणार क्रिकेट असोसिएशनला पुढे नेण्याचा एक वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न केला. षटक क्रमांक दुसरं, सुनील बॉलिंग मार्क व सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला विशाल परटोले तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ऑर्डर आहे, फुल टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक करत असताना वळवला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला, फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक येतात, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. मागचा सामना आपण पाहिला, चेजिंग करत असताना पुन्हा थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळालं होतं, परंतु क्लासिक हेमंत गरतनं कमाल केली मैदानाच्या आतमध्ये, आणि अखेर जय सावरीदेव किरवली संघाला तो सामना त्याने जिंकून दिला. अथवा या मैदानावर तुम्ही बघितलेलं आहे, चेसिंग करत असताना भले भले मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या पायाखालची जमीन स्थिर राहत नाही, अंडर प्रेशर बॅटर असतात, कारण विकेटचं साह्य नेहमीच गोलंदाजांना मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण अनेक मॅचेस, अनेक टुर्नामेंट बघत आलेलो आहोत. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, अपील त्या ठिकाणी, आणि फलंदाज बोल्ड, क्लीन बोल्ड, काय चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर. विशालला प्रत्युत्तर देता आलं नाही, आणि ते धक्का लागतोय, तो पहिला जानूस्फोट इताडेला.
थोडासा स्विंग येऊन आतमध्ये बॉल आला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय सरळ यष्टांना धडकणारा तो चेंडू विशाल यावेळेला बाद होतोय. पहिला धक्का लागला नवीन बॅटर दैवत. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेन द डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतःला वाचवलं त्या ठिकाणी आपण असंच म्हणूया. ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता दैवतनं, सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं दैवत ऑफ द मार्क. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहतो की फार वेगानं रन्स आल्या होत्या आणि त्या धावा आता कुठेतरी थांबवणं गरजेच्या आहेत. धावांचा आता नक्कीच वेग कमी करणं गरजेचं आहे आणि इथे सुनीलला त्याच्यामध्ये यश मिळालं आहे. राऊंड द विकेट. यावेळेला ओव्हर पिच बॉल ऑन साइडला हवेत होता आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आला. विकेटचं पतन. ही दुसरी सफलता सुनील प्राप्त करत असताना मोठी विकेट ऋतिक बाद. अंदाजी करत होता, परंतु इथे आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्लेसमेंट थोडीशी चुकीची. सुनीलचं कौतुक करावं लागेल. 2 विकेट त्याला आतापर्यंत मिळाल्यात. धावा धावफलकावरती 19 असताना साईनाथ समोर बाउन्सर पाहायला मिळाला, परंतु अधिक उंचीनं बॉल निघून गेला होता आणि बॅटरच्या रीचच्या बाहेर होता तो चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर कार्डवरती आता एका धावेने स्कोर 20 या आकड्यावर. 1 बाउन्स मध्ये ओव्हरचा देखील आता इशारा आलेला आहे. एक बाउन्सर टाकण्याचे खरं तर गोलंदाजाकडे नक्कीच संधी असते, परंतु आणखी एखादा बाउन्सर टाकला तरी इथून आता दंडित केलं जाईल असं वॉर्न होता केलेलं एम्पायर्सनं. फुल टॉस होता. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईड लावून ड्राईव्ह करत असताना लॉंग द ग्राउंड चांगला फटका. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जयेश पॉलवरती आला. वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. दोघी आता सिनियर क्रिकेटर इताडेचे तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. दैवत आणि साईनाथ. जबाबदारीने खेळ त्यांना करावा लागेल हे डाव पुढे नेण्यासाठी. 21 स्कोर कार्डवर. यानंतर RD11 किरवली आणि सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ओ यावेळेला कीपरकडे बॉल जातोय. काय गोलंदाजी राहिली आहे. दैवतला देखील शांत ठेवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहतायत अतिरिक्त बाउन्स घेतला आणि याचबरोबर 2 षटकांचा केस समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत 21 धावा, 21 रन्स. ग्रीष्मा 11 आमनेपाडा वर्सेस RD11 किरवली. नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण तयार राहायचंय. पहिली 4 षटकं जशी समाप्त होतील आपण टॉस करणार आहोत. 1:05 हा सामना सुरू झाला होता आणि आतापर्यंत 2 ओव्हरसाठी तुम्ही 13 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता फक्त तुमच्याकडे 2 मिनिट आहेत हे षटक पूर्ण करण्यासाठी. अलॉट्स तुमच्या समोर या ठिकाणी दाखवला जातोय. SK एंटरटेनमेंट. उद्याच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. पाहू शकता उद्याच्या मॅचेस पुढील प्रमाणे असतील. गोलंदाज जयेश बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 30 समोर साईनाथ. हो यावेळेला वळवल्या बॉल ऑन साइडला. गॅप मधून बॉल वेगानं फरणार. साईनाथच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
ॲगडीचे चौकार या ठिकाणी आला आणि आता धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवर जायचं. स्वागत करण्यात आलं. पुन्हा एकदा फोर्स केलाय मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफला येतोय. पाटमोरे धावत असताना फिल्डर पुन्हा बॉलवरती पोहोचला. चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुनीलचं तुम्हाला बघायला मिळालं. धावा 2 धावांनी पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती 27 धावा 27 रन्स. सामना चौथा सध्याच्या या टुर्नामेंट मधील या पहिल्या दिवसामधील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. 4th मॅच आणि षटक इथे तिसरं सुरू आहे. जानू स्पोर्ट इताडे चांगल्या स्थितीमध्ये. वेगामध्ये बदल करण्यात आला. थोडा कमी गतीने बॉल टाकला. फार लवकर बॅट फिरवली परंतु इथे पहा क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक झाली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणखी एक चौकार. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साईनाथ करत असताना जबाबदारी घेऊन खेळतोय आणि तसंही संघातील एक सिनियर क्रिकेटर आहे. अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला इथून जबाबदारी घेणं गरजेची आहे. ती जबाबदारी त्याच्या खांद्यांवर आता त्यानं उचललेली आहे. लागोपाठ चांगले फटके त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. धावफलकावरती 31 झाल्यात आणि आता चांगल्या टोटलकडे वाटचाल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुनीलनं चांगला पलटवार केला होता. फक्त 5 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या परंतु आता जयेशच्या विरुद्ध चांगले रन या ठिकाणी प्राप्त करताना बॅटर साईनाथ परफेक्ट यॉर्कर वाईड ऑफ फुल लेंथ होता. थोडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा चेंडू डॉट. अप अँड डाऊन चढ उतार क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा बघत आलेलो आहोत आणि बघा या ठिकाणी आता लागोपाठ 3 बॉलमध्ये चांगले फटके आले परंतु त्यानंतर जयेशनं पुढे टाकण्याची हिम्मत केली आणि त्याला यश मिळाला. हिम्मत करतो त्याला किंमत नक्की मिळते. पूल केला समोर पुन्हा एकदा लॉंग ऑनला विथ बाउन्सचा फटका होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल आणि 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. 2चा पाडा जणू काय पाठ केला तर दोघांनी 2 आणि 4 स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. स्कोर कार्डवरती धावा झाल्या 33 रन्स. तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या रन्स आतापर्यंत पूर्ण केलेल्या. 2 चौकार 2 वेळा दुहेरी धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. जयेशच्या विरोधात सध्या चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साईनाथ करतोय. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉट ऑफ जॅब करत असताना हा पंपनं हा फटका एक्झिक्यूट केला. ओ सेकंडचा कॉल. इथे धोका निर्माण झालाय परंतु कीपरकडनं मिस्टेक. बॉल कलेक्ट करता आला नाहीये आणि 2 धावा पुन्हा मिळाले आणि याच बरोबर साईनाथला जीवनदान सुद्धा मिळालं. बॉल कलेक्ट करता आला नव्हता विकेट कीपरला आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 35. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. जवळजवळ 12च्या सरासरीने धावा जोडण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना टॉस हारल्यानंतर जानू स्पोर्ट इताडे चांगल्या स्थितीमध्ये. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी आशिष गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये यानंतर टॉस केला जाणार आहे. ग्रीष्मा 11 आमने पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये RD 11 किरवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण जर विचार केला तर मॅच सुरू झाली होती 1:05 आणि आता 1:24 झालेले आहेत. 19 मिनिटे सर घेतलेले आहेत सध्या तरी 3 षटकांसाठी. एक एक्स्ट्रा फिल्डर आता सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 15 मिनिटांचा आपण वेळ देतो. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला विकेट जातात किंवा DRS येतो त्यासाठी आपण 2 मिनिटं आणखी एक्स्ट्रा देतो. परंतु 15 + 2 17 होतात. आपण 19 मिनिटे घेतलेले आहेत म्हणून तुम्हाला आता एक फिल्डर सर्कलमध्ये एक्स्ट्रा
ठेवावा लागेल. ही जी पेनल्टी आहे ना ती बऱ्याचशा संघांना महागात पडते. याचं कारण बाउंड्री लाईनवरचं प्रोटेक्शन तुमचं कमी होऊन जातं आणि फलंदाजांना अधिक संधी निर्माण होतात. दैवत वेलेकर ऑन स्ट्राईक आहे आशिष समोर. नो लुक फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पूर्णपणे बीट होतो. वेगवान चेंडू राऊंड द लेग, राऊंड स्टंप खरं तर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय आणि तशाच पद्धतीने लाईन देखील पाहायला मिळाली होती. थोडा बॅटर शफल झाला, नो लुक स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. वेगवान चेंडू आपण पाहिला, डॉट. अंतिम षटकाला चांगली सुरुवात. धाव फलकावरती 35 आहेत. इथून 5 ते 6 धावांचं षटक आलं तर पुन्हा एकदा आई काल भैरवी वालचिन संघ मॅच मध्ये पलटवार करू शकतात. परंतु दैवत एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. फुल टॉस बॉल त्याच्या समोर तुम्ही टाकूच शकत नाही आणि पाठवल्या बॉलला मुख्य प्रवेशद्वारामध्ये षटकार. सुरेख फटका, फुल टॉस सहज होता फलंदाजासाठी आणि तो पाठवला अखेर मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. पहिला बॉल डॉट, परंतु त्यानंतर चुकीची लाईन पाहायला मिळाली. नियंत्रण जरूर नव्हते या बॉलवर, अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि अखेर फुल टॉसवर त्या ठिकाणी फार मोठं नुकसान झेलावं लागलं, कारण हा आला षटकार. आई काल भैरवी संघाच्या गोलंदाजाला आता करावं लागेल पलटवार. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 40च्या वर धावा जेव्हा जेव्हा पहिल्या डावामध्ये झाल्या तेव्हा तेव्हा त्या धावांचा पाठलाग करणं प्रतिस्पर्धी संघासाठी फार कठीण झालेलं आहे. तोच इंटेन्शन होता फलंदाजांचा आणि त्या इंटेंटनं आता बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दैवत शफल दोन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा खाली राहणारा बॉल होता, इथे थोडस कमी उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि बॉल सर्व वेगानं स्किट होऊन गेला. आणखी एक डॉट बॉल. चढ उतार, डाऊन्स, वार पलट वार. उन्हाळे पावसाळे या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेकदा बघत असतो. काय घडेल काहीच निश्चित नसतं. बघा, एक षटकार आला परंतु पुन्हा एकदा थोडासा खाली राहणारा चेंडू डॉट आला आणि या ओव्हरमध्ये आशिषनं पुन्हा एकदा पलटवार केला. यावेळेला स्वीप केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. चांगला फटका कॅप मधून. हा बॉल थांबणं कठीण. बॉल सरळ निघून जातोय सीमा पार. चौकार. आणि RD11 किरवलीचा कॅप्टन. किरवलीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चला टॉस साठी या. लास्ट ऑफिशियल कॉल, कारण आता शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतात 45, 45 रन्स. चांगल्या स्थितीमध्ये जानू स्पोर्ट इताडे आता आपल्याला बघायला मिळाला. अंतिम षटकामध्ये चांगले रन्स प्राप्त करत असताना दैवत. पुन्हा फुल टॉस, परंतु इथे प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि धावा मात्र खूप चांगल्या मिळाल्यात, ज्या धावा मिळणं गरजेच्या होत्या आणि हा चौकार येतोय. एक मोठ्या टोटलकडे वाटचाल आणि धावसंख्या आता धावफलक डेंजर झोन कडे आता वाटचाल करत असताना चौकार पाहायला मिळाला. खरं तर फुल टॉस होता, खराब चेंडू होता आणि बॅटरला प्रॉपर टायमिंग तिथे करता आलं नव्हतं, परंतु ज्या धावा मिळणं गरजेच्या होत्या त्या 4 धावा या ठिकाणी बॅटर दैवतला मिळाल्या आणि जानू स्पोर्ट इताडीची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 वर. 49 रन्स. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या रन्स पूर्ण करत असताना यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि वेगाने बॉल निघून गेला, क्रॉस निघून गेला कीपरकडे आणि याचबरोबर शेवटचा बॉल आला डॉट. 49 धावा धावफलकावरती लागल्या आणि 50 लक्ष आता सेट करण्यात आलेला आहे. हा सामना जिंकण्यासाठी आई काल भैरवी वालचिन समोर. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस येथे संपन्न करतो. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध सामना तुम्हाला पाहायला मिळेल RD11 किरवली.
आदरणीय सतीश पाटील यांना आपण विनंती करूया की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. प्रथमतः आपण टॉसची माहिती देऊया. एका बाजूला न्यू आई एकविरा चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला GR इन्फ्रास्ट्रक्चर. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. GR इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आई एकविरा चषक. आई एकविरा चषक असा कॉल होता आणि आई एकविरा चषक 2025 हेच आलेलं आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड ड्रिंक्स देत आहोत जे गणेश भजागे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. धन्यवाद. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण पुन्हा मंचावरती बसावं. प्रशांत टॉस जिंकलेले आहे. आता काल ते परवाच तुम्ही या मैदानावर फायनल खेळलेला. आत्मविश्वास संघामध्ये आता वाढलेला असेल. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार आहेस. बघितलं की धावांचा पाठलाग होणं कठीण आहे परंतु जय सावरदेव किरवलीने एक रन चेस केलेले आहेत त्याच्यामुळे आता तू फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. परंतु किती धावांपर्यंत थांबवशील प्रतिस्पर्धी संघाला? 40+ पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेन. ज्या वेळेला तुमचा संघ फायनल खेळला त्यावेळेला कसा आत्मविश्वास होता संघामध्ये? नेमक्या काय भावना होत्या? आमचा तर फायनल मारायचा होता. तर मनीष दाने एक बिमर टाकला, बिमरवर एक षटकार गेला, नंतर वापस एक षटकार मारला, त्याच्यामुळे आमचा जरा फंबल झाला तिथे. परंतु गावामध्ये कसं वातावरण होतं ज्या वेळेला तुम्ही सेकंड क्रमांकाची ट्रॉफी घेऊन गेलात? गाव तर इथं पूर्ण आलेला होता मॅच बघायला. क्या बात आहे. म्हणजे परंतु आज देखील गावकऱ्यांना ती संधी द्याल अशी आम्ही अपेक्षा करतोय. शुभेच्छा असेल तुम्हाला आणि तुमचं. हां, ओके, थँक्यू. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून खिरवलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रीष्मा 11 आमनेपडाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. वळूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी योगेश पाटील सर आणि तुमच्या सोबत जोडले जातील अजय गरज सर. धन्यवाद समीर ठाकरे. चांगलं म्हणत होतो इथे व्यक्त केलं आडी किरवली संघाच्या संघनायकाने की एक आमच्याकडून छोटीशी चूक घडली गेली परंतु हरकत नाही. आमच्या गावामध्ये चांगलं वातावरण होतं. सर्वांनी तो क्षण मात्र त्या ठिकाणी चांगला आनंदाचा मात्र त्या ठिकाणी घालवला कारण त्या स्पर्धेतून त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारली. अर्थात आडी किरवली संघाने त्याचे पुरस्कर्ते माजी उपसरपंच राकेश दिगाडकर सध्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये आपण पाहिलेली आहे. जानूस पनिताडे संघाच्या वतीने तब्बल 49 धावा इथे जोडल्या गेल्या आणि खास करून पाहू शकाल ऋतिकने सुद्धा फक्त चांगली स्टार्ट दिली. 12 धावा त्याच्या बॅटमध्ये पहिल्या 3 चेंडू होते, 3 चौकोते लगावले. त्याच्यानंतर दैवत आणि यश साईनाथनं प्रत्येकी 15 धावांचं योगदान दिलं आणि 50 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सलामीची जोडी टीम काल भैरवी वालचिंद संघाची आपण पाहत आहोत. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे. मिस्टर आकाश आणि आशिष. आकाश इज ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकाल आशिष आणि षटकार सुरुवात करतो नेहमीच प्रमाणे अक्षय सुरेकर. आणि पहा ए फॉर आकाश, ए फॉर आशिष आणि ए फॉर अक्षय. परंतु वी फॉर विक्ट्री कुठला संघ प्राप्त करेल? इताडे की वालसिंग की इताडे. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं शुभ दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. निवाई एकविरा चषक 2025 या स्पर्धेचा आज पहिल्या दिवसाचा खेळ आपण अनुभवतोय. हो, पहिला चेंडू वेगवान होता आणि चांगल्या लेंथवरती हाताला डॉट चेंडू तिथे मात्र सुरुवात केली गेली गोलंदाज अक्षयनं. जबरदस्त वातावरण. एक्झॅक्टली 1:30 वाजलेत. पहिला चेंडू इथे मात्र हाताला गेला अक्षयनं. तुम्हाला एक्झॅक्टली 1:45 पर्यंत तुम्हाला 3 षटकं हे मात्र या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. हो, त्यांच्या रोखाने हाताला गेला परंतु आय थिंक इथे फलंदाज बाद हिट विकेट्स. यास
पहिली सफलता प्राप्त केली आणि चला न्यू बॅटर तुम्ही लगेचच एंटर व्हा, जास्त वेळ आपण घेऊ नका. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता प्राप्त केली अक्षय सूर्यगडनं. फटका पाहिला तर दिशे चांगल्या प्रमाणे मिळेल केला होता, परंतु हिट विकेटच्या स्वरूपात ती विकेट्स आय थिंक इत्यादी संघाने प्राप्त केली. न्यू बॅटर मिस्टर उमेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 50 धावांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे. राट्या मोर्द विकेटने मारा करतोय सुरू अक्षय. हो पुन्हा 30 लेंथ जबरदस्त गोलंदाजी आपण पाहत आहोत. असं वाटतं की एखादा टप्पा तिथे पीक केला अक्षयने आणि त्या टप्प्याच्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी साकारली जात आहे. आणि त्याचमुळे पाहतो की आतापर्यंत चांगल्या लाईनवरती आपण ही गोलंदाजी पाहत आहोत. संतानी सावध सुरुवात काल भैरवी वालचिंद संघाची आपण पाहतोय. उमेश आणि आशिष सध्या आपण पाहतोय की त्यांना चांगली कोशिश करावी लागेल. बॅटची कडा लागली, टॉप एज होता, चेंडू झाला शॉर्ट थर्ड मॅनला, सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली. आणि आता मात्र कुठेतरी संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं सिंगलला आणि त्यासाठी 4 चेंडूचा मात्र त्या ठिकाणी वापर केला गेला. पहिले षटक फार महत्त्वाचं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा जोडण्यासाठी तुम्हाला जरूर तिथे प्रयत्न करावा लागणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला फटके सुद्धा चांगले त्या ठिकाणी एक्झिक्यूट करावं लागतील. गॅप तुम्हाला शोधावा लागतील. हवाई मार्गाने तुम्हाला जरूर त्या ठिकाणी प्रवास करावा लागेल, परंतु या ठिकाणी पहा शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं, फक्त ऑन साईडला ड्राईव्ह केला. लॉंग ऑन द फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावते आणि फेक सुद्धा लाजवाब. पंचाचा नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग. यस 1+1 एकूण 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि पुढील चेंडू आता मात्र फिरिट असेल. या दुपारच्या सत्रामध्ये एक्झॅक्टली ही संधी मिळाली फलंदाज उमेशला की त्या फ्रीट चेंडूवरती एखादा मोठा फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. धावसंख्या आपण पाहू शकाल 2च्या सह्यानं पुढे जाताना 3 धाबा त्या फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेत, परंतु या ठिकाणी फ्रीट चेंडूवरती पाहूया एक्झॅक्टली कशा रीतीने मात्र स्ट्रोक केलेला जाईल. ओ चांगला फटका हुक केलाय आणि चेंडूचा लागली लॉंग लेगच्या दिशेला. एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी चौकार. खराब लेंथ होती डाबा स्टिकवरती चेंडूला मात्र कुठेतरी आपटी दिली गेली आणि ती लेंथ मात्र फलंदाज उमेशने ओळखली आणि त्याच्यावरती ज्या प्रमाणे फटका त्याला सजवायचा होता तो फटका त्यांनी सजवला आणि अखेर पहिली वेलकम बाउंड्रीज काल भैरवी वालचिंद संघाच्या इनिंग मध्ये आपण पाहत आहोत. जबरदस्त स्ट्रोक. धावसंख्या 7 वरती आता मात्र आपण पाहत आहोत. कोण कोणावरती करेल मात या सामन्यामध्ये. अजून एक चांगला फटका जबरदस्त आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन. दैवत वेलेकर अगदी मिड विकेटला चांगला क्षेत्ररक्षण करतोय, फेक चांगली करतोय आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि अखेर पहिल्या षटकाचा जो स्पेल होता अक्षय सूर्यगडचा तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला. एक सफलता प्राप्त केली. आय थिंक 9 धावा खर्च केल्या, म्हणजे येणारे 18 चेंडू अजून शिल्लक आणि विजयासाठी 41 धावांची गरज. 19 फेब्रुवारी ते दिनांक 23 फेब्रुवारी 5 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला LPLC स्पर्धा पाहायला मिळेल. डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेची मात्र सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. एका षटकासाठी पहा एक्झॅक्टली 4 मिनिटाचा इथे मात्र अवधी घेतलेला आहे. 5 मिनिटं परफेक्टली तुम्ही घेतलेले आहेत, कारण 1:34ला पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. अठरा चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही या विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. यानंतर रॉकी वर्सेस रामकृष्ण अशी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. दोन्ही लेजंड आहेत. ग्रीष्म 11 आमनेपाडा विपक्ष RD11 किरवली. पाहायला विसरू नका. निवाई एकविरा चषक 2025चा हा क्रिकेटचा थरार. दैवत वेलेकर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. अगदी पंचांच्या डावा बाजूनं ऑन साईडला टर्न केला, फक्त दिशा दाखवली आणि इथे मात्र पाहू शकाल थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्या मिस्टेकच्या जोरावरती मात्र एकेच रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं. आय थिंक राऊंड द विकेटने आला दैवत आणि थोडासा निराश आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जर
थोडासा हलगर्जीपणा जर दाखवला गेला किंवा एखाद्या संघाला तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला जर कमी लेखलं तर कधी कधी ते आपल्या अंगलेखीच्या गोष्टी येत असतात. लक्ष जरूर 50 धाबात येते, मात्र या ठिकाणी या सुरू पाठलाग आहे, परंतु त्या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी बॉडी आहे ते पॉझिटिव्ह होणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पाक ते भन्नाट वेग प्राप्त करतोय. आज जानुस्फोट इताडे संघ एक वेगळ्याच मूडमध्ये आहे, एक वेगळ्याच रिदममध्ये आहे. कारण मागील काही 1-2 स्पर्धा जर पाहिल्या तर कुठेतरी त्याच्या स्क्वॉडमध्ये थोडासा बिघाडपणा पाहायला आपल्याला होता. काही निर्णय त्याचे चुकीचे आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु या स्पर्धेमध्ये खास चांगली कामगिरी पाहायला मिळते. परंतु फटक्या हवेत केला, मिडवी केला फिल्डर. जणू काय त्या ठिकाणी जी प्लॅनिंग केली होती या फलंदाजी विरोधात, त्या प्लॅनिंगचा हा एखादा भाग असा बा फलंदाज बाद झाला झेलबादच्या स्वरूपात. आशिष त्याने कोशिश चांगली केली होती की या चेंडूवरती फटका मी चांगला खेळेल आणि एखादी बाउंड्रीज प्राप्त करेल, परंतु तसं काही घडलं नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल आपण पाहिला. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रमाणे तिथे चूक घडली नाही आणि काल भैरवी वालचेन संघाला लागणारा हा दुसरा धक्का आपण पाहिला. न्यू बॅटर जयेश भोईर येतोय, अर्थात JB. जयेशकडे सुद्धा मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे, परंतु आज त्याला तो अनुभव झोकावा लागेल. जानुस्फोट इताडे संघाला जरूर बॅकफुटला जर तुम्हाला जर पाठवायचं असेल तर इथून तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. उमेश जरूर त्याच्या चांगल्या रिदममध्ये आहे, एक चौकार जरूर त्याची आपण बॅटमधून पाहिलेला आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला वारंवार तसे फटके खेळावे लागतील. वारंवार फिल्डिंगमध्ये थोडंसं आपण चेंजेस पाहत आहोत, कारण आता 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून अजूनही 39 धाबांची आवश्यकता. पहा इकडून तिकडे तिकडून इकडे सध्या आपण पाहत आहोत. या ठिकाणी या फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस. लॉंग ऑफ अगदी स्टेट आहे. लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा वाडी क्षेत्रामध्ये उभा केलाय आणि फटका केलाय ती कव्हर पॉईंटच्या दिशेनं. पंच करण्याचा प्रयत्न, चेंडूने गिरकी दिली. आता रेस सुरू आहे, 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या क्षणाला जाऊन चेंडू उतरून फेक करतील. तोपर्यंत पहा थिअरीचा प्रयत्न उमेशने केला होता, परंतु अखेर 2 धावांवरती समाधानी राहावं लागेल. परंतु अजून पंच तिकडे मात्र पाहणीशा करतायत की या 2 धावा पूर्णपणे कंप्लीट आहेत का नाही. कंप्लीट आहेत. धावसंख्या 2 गडी बाद 13 धावा. या मैदानावरती प्रेक्षकांची सुद्धा मात्र आपण नेहमीच गर्दी पाहत असतो आणि खास करून आपण जी नुकतीच काही दिवसांपूर्वी जी स्पर्धा आपण कंप्लीट केली ग्रीष्मकालीन रामडेपाडा संघाची, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र जनसमुदाय या छत्रपती शिवाजी क्रीडांगण वरती अवतीभोवती आपण पाहिलेला आहे. इथे मात्र पहा शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं आणि या ऑनसाईडला चांगला ड्राईव्ह केला गेला. फेकी सुद्धा लाभ जेव्हा पाहायला मिळाली, सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 2 गडी बाद 14 धावा. 36 धाबांची अजून आवश्यकता. 13 चेंडू शिल्लक आहेत. हवाई मार्गाने आता प्रवास तुम्हाला करावा लागेल. ज्या फटक्यांची तुम्हाला आवश्यकता आहे ते फटके तुम्हाला खेळावं लागतील, परंतु जर अशा प्रमाणे जर गोलंदाजी झाली तर मात्र फलंदाजांवरती पूर्णपणे आपल्याला प्रेशर पाहायला मिळू शकेल, दडपण पाहायला मिळू शकेल आणि अखेर एक चांगल्या स्पेलचा मात्र या ठिकाणी खात्मा झाला. दैवत वेलेकडनं फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 5 धाबा फक्त खर्च केल्या आणि एक प्रमुख विकेट त्यांनी प्राप्त केला. त्याची कामगिरी तर पाहिलं तर बॅटिंगमध्ये सुद्धा 15 धाबाचं योगदान दिलं आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त धारदार गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 36 धाबांची आवश्यकता आणि या 2 षटकांसाठी तुम्ही परफेक्टली 10 मिनिटं इथे मात्र खर्च केलेले आहेत. टायमर सुरू आहे. जर आपण जास्त वेळ इथे मात्र दौडला तर मात्र जरूर त्याचा तुमच्या संघाला मात्र नुकसान होऊ शकतोय. न्यू गोलंदाज हर्षद आलाय, हर्षद वेलेकर. हो पाहू शकला, आय थिंक बोल्ड झालेले आहेत, ट्रिपलला उद्ध्वस्त केले आणि या पहिल्याच चेंडूवरती हर्षद वेलेकरनं सफलता प्राप्त केली. फलंदाज बाद होते मिस्टर JB. जरूर दैवतकडून हर्षद चांगले कानमंत्र घेतोय आणि पहा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र तो सुद्धा मात्र इताडे गावाचं एक भविष्य घडवणार आहे, त्यात काही शिका नाही. रायझिंग स्टार आहे आणि पहिल्याच चेंडूवरती त्यांनी सफलता प्राप्त केली. किती भन्नाट चेंडू तिथे मात्र त्याने हाताला
खूपच वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र सामोरं जात असताना जयेश भोईर मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे सापडला. 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये आता विजयासाठी 36 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत मिस्टर प्रताप. परंतु त्याला मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीच्या समोर तापावं लागेल. लेफ्ट हँड आहे, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. हर्षदला जरूर एक सफलता मिळाली. हो फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग अपला कुठला फिल्डर नाही. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने झपाट्याने मात्र चेंडूवरती झेपावला आणि त्या रितेशचा सुद्धा एक या टेनिस क्रीच्या माध्यमातून एक आपल्या नावावरती विक्रम आहेत की त्याच्याकडे एक किती वेगाने चेंडू येऊ द्या तो जरूर त्याला मात्र कव्हर करत असतो. मग झेलच्या स्वरूपात असेल किंवा ग्राउंडेड चेंडू असेल त्याला मात्र जरूर तो स्टॉपिंग वेळेला त्याला करताना आपण पाहिलेला आहे. आणि तसे आउटफील्डचा पाहिलं तरी उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची वर्णी या संघामध्ये नेहमीच आपण पाहत असतो. सिंगल डबलने मात्र काही या ठिकाणी सिद्ध होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागतील. प्रयत्न करतायत. चेंडू चालला पुन्हा कव्हरच्या दिशेनं. परंतु परफेक्टली अभ्यासू फिल्डिंग प्लेसमेंट आपण आज इतर संघाची पाहतोय. ज्याप्रमाणे फिल्डिंग सजवली त्या अनुषंगाने आज गोलंदाजी आपण पाहत आहोत. प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव आता जोडण्याचा प्रयत्न करतायत. सावतगावचे सन्माननीय प्रणेश पाटील, गणेश पाटील यांचं इथे शुभागमन दिलेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. परंतु इथे मात्र असं वाटते की एकतर्फा खेळ ज्याप्रमाणे फाईट बॅक होणं गरजेचं होतं तशाप्रमाणे खेळ मात्र झाला नाही. एक मात्र उमेशच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र बाउंड्रीज इथे मात्र लगावता आली नाही. याचं कारण गोलंदाजाने मात्र जबरदस्त कार्य केलं. इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेत, चेंडूची खाली क्षेत्ररक्षक आणि सहजपणे झेल मात्र त्या ठिकाणी संपन्न केला. अजून विकेटचं पतन फलंदाज बाद होते मिस्टर प्रताप. आकाशामध्ये जरूर आपण जर पाहिलं तर सूर्यदेवता पूर्णपणे तापलाय. परंतु असं वाटलं की प्रताप तिथे तापेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु तसं काही घडलं नाहीये. निराश पावलाने तो मात्र माघारी परतला आणि अखेर चौथा धक्का लागला गेला टीम आई काल भैरवी वालची संघाला. फायनल डेज मध्ये पाहायला विसरू नका. तुम्हाला अशोकच्या व्यतिरिक्त 8 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि 8ही संघ जर पाहिले तर टेनिस क्रिकेटमधील खूप मोठं नावं आहेत. धनीश्रीराम कुकसे विपक्ष JD11 उंबाडे, श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष जय बजरंग स्पोर्ट भाववाले ब, आवाज स्पोर्ट भिनार विपक्ष चेरोबा स्पोर्ट वाशेरे आणि जय महाराष्ट्र भुईरगाव विपक्ष कुशल स्पोर्ट सापाडे असे 8 संघ तुम्हाला फायनल डे मध्ये अर्थात 23 जानेवारी या रोजी तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर सूर्या सर्वांनी गणेशजी पाटील याचं जरूर इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या कारण जो असा स्वादिष्ट जेवण आपण पाहिला. हो फटका चांगला पाहायला बोलतोय. लॉंग ऑन फिल्डर सज्जा चेंजमेंट चुकीचा पाहिलं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. आज दुपारच्या लंचसाठी चांगली आम्हाला सहकार्य करणारे गणेश पाटील आणि सोमनाथ पाटील यांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. असे अन्नदाते आहेत. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धाबेची गरज म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 20 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला आपल्याला. आणि सूर्याच्या बॅटमधून पहा पहिल्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला. किती कॉन्फिडन्स वाढवणार हा तो फटका होता. गोलंदाज विघ्नेश चौथ्या षटकाला सुरुवात करतोय. ओ लाईन चुकीची पाहायला मिळाली. विघ्नेश उर्फ वल्ल्याबाई क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक आता मानवाला एक टोपण नाव आहे. म्हणजे तुम्हाला एखादा टोपण नाव कोणतं असेल? यस अज्जू. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. किमान तुम्हाला 6 मध्ये 5 षटकार ते मारावं लागतील. हो पुन्हा लाईन पाहावी लागेल. फलंदाज जरूर सफल झाले होते त्या ठिकाणी उमेश, परंतु चेंडू डावा स्टिकच्या अगदी पलीकडून चाललाय. बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू.
जरूर कुठेतरी मात्र ज्या धावांची आवश्यकता आहे त्यामध्ये या एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र थोडंसं गोलंदाज आता मात्र त्या ठिकाणी भर टाकतोय आणि जरूर फलंदाज सुद्धा मात्र भर टाकावं लागेल. जर तुम्ही गोलंदाजावरती जर विश्वास ठेवून जर कामगिरी केली तर मात्र आय थिंक त्या धाव संख्येपर्यंत तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला सुद्धा काहीतरी धडपड करावी लागेल. हो लागोपाठ आय थिंक यस तिसरा स्क्वेअर चेंडू म्हणजे आता आपण म्हणू शकतो की 6 मध्ये 27 धाबांची आवश्यकता आणि लगेच विशाल पटोले आले विघ्नेशकडे की त्यांनी सांगितलं की चांगल्या रिदमवरती तुम्हाला गोलंदाजी टाकायची असं वाटलं की सामना लवकरात लवकर फिनिश होईल. परंतु लॉंग षटक सध्या आपण पाहत आहोत. 6 मध्ये 27 धाबांची अजून आवश्यकता. जरूर 30 धावा इथे मात्र वाचवायच्या आहेत. अन्यथा हा प्रसंग कठीण असता. टीम येताडे संघासाठी फटका चांगला पाहायला बोलतोय परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत पहा. चेंडूवरती शंभरच्या क्षणाला मात्र अगदी जेम्प केली आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह केला. हर्षद होते त्या ठिकाणी. हो खंडूसाठी पाहू शकाल या ठिकाणी बॉडी गार्ड सुद्धा आहेत. वेलकम खंडू. त्याच्यासोबत नितीन भंडारी आहेत आणि मिस्टर देवेंद्र भंडारी आणि तिघांची शरीरयष्टी जर पाहिली तर सेम टू सेम आहे. हो दांडी गोल जबरदस्त लेंथ आणि चेंडूने मात्र त्या ठिकाणी यष्टा उद्ध्वस्त केल्या. अजून एकदा काळ लागत असताना टीम काल भैरवी वालसी संघाला फलंदाज बाद होते मिस्टर सूर्या सुतार. आणि आय थिंक देवेंद्र भंडारीचा आपण जर विचार केला तर ते या पेशाने कबड्डीपट्टू आहेत आणि या वाचित संघाचे ते प्रतिनिधित्व करतायत. नितीन भंडारी यांच्या भावाचा मुलगा आहे. यस म्हणजे आजचा दिवस पूर्ण किरोली करायचाच असं म्हणावं लागेल. 2 संघ खेळणार आहेत. सामान्य किरोली गावाला बिलॉंग करतात. डीजे ऑपरेटर सुद्धा किरोलीचे आहेत. म्हणजे पूर्णपणे आघाडी आता किरोली गावाचीच पाहायला बोलवली आजच्या दिवसभरामध्ये. चला आपण खेळाकडे लक्ष वेधूया. न्यू बॅटर लगेच आपण यायचं आहे आणि आमचे कॅमेरा वर्क सुद्धा किरोलीचे आहेत. प्रशांत बजागे तर असं तर नाही ना की या स्पर्धेमध्ये सुद्धा किरोली गावाचं नाव लागेल. चार चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 26 धाबांची गरज. मिशन इम्पॉसिबल परंतु क्रिकेटचा खेळ आहे. सर्व गोष्टी जरूर क्रिकेटमध्ये आपण पाहतो की शक्य होत असतात. परंतु या ठिकाणी एक गोलंदाज करतो काय. हा 4था स्क्वेअर चेंडू आणि हा षटक मात्र पूर्णपणे लॉंग पाहतोय आपण. आतापर्यंत 2 लिगल चेंडू त्यांनी टाकलेले आहेत परंतु या 2 लिगल चेंडूसाठी तब्बल 6 चेंडूचा त्याने मात्र वापर केला. जरूर विघ्नेश एक प्रॉपर गोलंदाज आहे परंतु या ठिकाणी थोडीशी त्याची लाईन चुकीची आपण पाहत आहोत. चेंडूचा लागदी जमिनीच्या साह्यानं स्क्वेअरलेकडे फिल्डर तैनात आहेत. दैवत वेलेकर आणि एकतर्फा खेळ इथे मात्र सध्या आपण पाहत आहोत. पूर्णपणे विजयाकडे आता वाटचाल करत असताना टीम जानूसपूर इताडे असं म्हटलं तर वावगट्टाडा नाही. जरूर एकतर्फा खेळ एकतर्फा गेम एकतर्फा प्रेम भरपूर काही गोष्टी आहेत त्याचा आपण उल्लेख करू शकतोय. परंतु सध्या तरी वर्चस्व पाहतोय आपण या ठिकाणी येताडे संघाचं पाहतोय. चांगली लेंथ फक्त ड्राईव्ह केला आणि जसे पाहिलं तर जगदीश पाटील हे सुद्धा मात्र 1 मॅन आर्मी आहेत. त्यांचं सुद्धा मात्र कार्य आपल्या विभागामध्ये चांगलं पाहायला मिळत असतो आणि जरूर या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आज संघ सातत्याने आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळतोय. जानूसपूर इताडे आज नावारूपाने खेळ त्यांचा पाहिला आपण. मागील भरपूर आपण जर स्पर्धा पाहिल्या तर थोडंसं साचपडताना संघ राहिला होता परंतु आज परफेक्ट कार्यक्रम त्यांच्या वतीने पाहिलं. फटका हवेत केलाय परंतु सेफ लँडिंग होईल. चेंडू चालला अगदी वाडिश मिडविकेट काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि आता मात्र विजयापासून फक्त 1 पाऊल दूर टीम जानूसपूर इताडे. कारण एका चेंडूवरती विजयासाठी 23 धाबांची आवश्यकता. यानंतर दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष आडे 11 किरवली. ओ डॉट डिलिव्हरी आणि अशा प्रमाणे या ठिकाणी या सामन्यावरती वर्चस्व गाजवलं विजयश्री प्राप्त केली जानूसपूर इताडे संघाचं अभिनंदन टीम.